ओम नमः शिवाय। कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री काशीखंड कथासार अध्याय 4। चौथ्या अध्यायामध्ये अगस्ती मुनींच्या आश्रमास सर्व देवांची भेट व संभाषण आले आहे। सर्व देव आनंदवनास गेल्यानंतर मग सर्वांनी गंगेमध्ये स्नान केले व संध्यादिकर्मे उरकल्यावर मणकर्णिकेमध्ये स्नाने केली, विनायकाची पूजा केली। तेथून काळभैरवाची पूजा झाल्यावर शंकराची व नंदीची पूजा केली। मग शंकराचे स्तवन केले। हात जोडून इंद्राने प्रार्थना केली की हे श्री शंकरा, ब्रह्मदेवा सुद्धा सर्व देव तुझे ध्यान करतात, अशी इंद्राने स्तुती केल्यानंतर अग्नीने प्रार्थना केली, माझी तेजदीप्ती हा तुझाच प्रसाद होई व अनंत ब्रह्मांडाचा संहार तूच करतोस। त्यानंतर यमाने, वरुणाने, वायूने, चंद्राने, कुबेराने व सूर्याने पुष्कळ स्तवन केले। सर्व देवांनी स्तवन केल्यानंतर तुमचे मनोरथ पूर्ण होतील अशी अभयवाणी निघाली। सर्व देवास आनंद झाला। देवांनी शंकराची पूजा केल्यानंतर होम हवन केले। इंद्राने अनेक दाने दिली। इंद्रादी देव अगस्ती मुनीच्या भेटीस निघाले। अगस्ती मुनीचा आश्रम पाहून त्यास परम आश्चर्य वाटले। इंद्रासह सर्व देवांनी ऋषीचे दर्शन घेतले। तो सूर्यासारखा तेजस्वी होता। सर्व हात जोडून उभे राहिले। पुढे ध्यान विसर्जन झाल्यावर मुनीने देवास पाहिले व देवांनी त्यास साष्टांग नमस्कार घातले। मग त्याने देवास हाक मारून जवळ बसवलं व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा अगस्तीशी संभाषण करण्यासाठी बृहस्पतीची योजना झाली। त्याने पुढे येऊन बोलण्यास प्रारंभ केला। तो अगस्ती ऋषीस म्हणाला, तुम्ही मुनींमध्ये व तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ आहात। मनात आले की पृथ्वीचा संहार कराल। आपण त्रैलोक्य ज्ञानी आहात। आपली प्रिया लोपामुद्रा ही देखील तुम्हाप्रमाणेच पूज्य आहे। लोपामुद्रेस पाहून शंकराने पातिव्रत्याचे नियम पार्वतीस सांगितलेले आहेत। त्यांची मला यावेळेस आठवण झाली। ते असे की पतिसेवेत तत्पर, स्वामीचा शब्द निमूटपणे ऐकून घेणारी, आपल्या पतीचा गौरव करणारी, ऋतुमती झाल्यावर 3 अहोरात्र बाहेर न पडणारी, नंतर स्नान करून भोजन करणारी, रात्री प्रथम प्रहरी शयन करणारी, पतीच्या उजव्या अंगी शयन करणारी, रतिविलास भोगणारी, प्रातःकाळी उठताच पतीचे वदन पाहणारी, परपुरुषाचे तोंड पाहिले तर पातिव्रत्यास डाग लागतो असे मानणारी, अशा पद्धतीचे हे वागणं हा पतिव्रतांचा धर्म होय, असे स्त्रियांचे धर्म स्कंद पुराणात सांगितले आहेत, असे वगैरे बृहस्पतीने अगस्ती मुनीस मग सांगितलं। बृहस्पती अगस्ती मुनीस म्हणाला, ही लोपामुद्रा महातपेश्वरी आहे। या लोपामुद्रेचे उत्तम गुण जुळण्यासारख्या त्रैलोक्यात कोणीच दिसत नाही। या त्रैलोक्यात 12 पतिव्रता आहेत। त्यांच्यामुळे पृथ्वी तरली आहे। पतिव्रतांचा अद्भुत महिमा स्वर्गीय देव वाखाणतात। वसिष्ठ मुनींची भार्या अरुंधती ही सर्वांमध्ये श्रेष्ठ, ब्रह्मदेवाची भार्या सावित्री, अत्रीची अनसूया, शांडिल्य ऋषीची स्त्री सती, महाविष्णूची स्त्री लक्ष्मी, स्वयंभू मनुची शतरूपा, हिमाद्रीची मेनका, मेरूची कन्या, उत्तानपाद राजाची सुमती ही ध्रुवाची माता, मार्तंडाची संज्ञा, स्वहासिमंतिनी अग्नीची, तशीच शिवाची भार्या दक्ष कन्या पार्वती होय। पण लोपामुद्रेची यांच्यावर कडी आहे। नंतर बृहस्पतीने सांगितले की या काशीमध्ये ज्याने 100 यज्ञ केले व पक्ष छेदून पर्वत भूमीवर पाडले तो अमरनाथ म्हणजे इंद्र तुमच्या सेवेकरता बाहेर तिष्ठत उभा राहिलाय। त्याच्याजवळ नवविधी भांडार, त्रैलोक्यात द्रव्य पुरविणारा कुबेर, तोही तुमची सेवा करावयास हात जोडून बाहेर उभा आहे। विश्वनाथाचा 3रा डोळा क्षण न लागता ब्रह्मांड दग्ध करणारा तो अग्नी येऊन
तिष्ठत आहे आणि मोठा मोठाले पर्वत समूळ उपटणारा महाप्रळयाचे तेज मावळणारा वायूही हात जोडून सेवेसाठी उभा आहे. प्रळयकाळी शतसंवत्सरपर्यंत मुसळाप्रमाणे धारांचा पाऊस पाडणारा वरूनही हात जोडून उभा आहे. त्रैलोक्यात भ्रमण करणारे चंद्र सूर्यही हात जोडून उभे आहेत. त्रैलोक्यात दंड करणारा सूर्यपुत्र यमधर्मही आला आहे वगैरे बरंच सांगितलं. मग स्वधर्मरक्षक शुचिर्भूत महासिद्ध परोपकाराचा सागर मुनिश्रेष्ठ जो अगस्ती ऋषी, त्याने बृहस्पतीचे सर्व भाषण ऐकून घेतल्यानंतर त्यास येण्याचे कारण विचारले. मग बृहस्पतीने म्हटले, देवांना क्षमा करून त्यांच्यावर उपकार करून कीर्तिध्वज उभा राहावा. ज्या कामासाठी ही सर्व मंडळी आली आहेत ते कार्य तुम्हास माहीत आहे. आपण समर्थ आहात. देवांची करुणा येऊन त्यांना संकटातून सोडवून विघ्नांचा ऱ्हास करावा. हे मीच सांगितले पाहिजे असं नाही, पण आपण विचारता त्या अर्थी सांगतो. असे बोलून विंध्याद्रीने आणलेल्या विघ्नांचा समग्र मजकूर कळवून या संकटातून पार पाडण्यासाठी तुमच्याकडे आम्ही आलो आहोत असं सांगितलं. हे ऐकून त्यांचे इच्छित कार्य करून देण्याचे अगस्तीने कबूल केले व नंतर सर्व देव आनंदाने तिथून निघाले. यानंतर अध्याय 5 सुरू होतो आणि अध्याय 5 विंध्याद्रीचा पराभव याचं वर्णन आलं. आता अगस्ती ऋषी ध्यानस्थ बसले तेव्हा त्यांना चिंतेने ग्रासले. ते लोपामुद्रेला म्हणाले, हा उपकार नसून एक विघ्न आहे. आपण वाराणसीत आनंदाने राहिलो होतो. आता देवकार्य साधायचे म्हणजे शंकराच्या सेवेस मुकणार. ज्या अर्थी इंद्रादी देवांनी समक्ष येऊन विनंती केली त्या अर्थी त्यांचा पराक्रम कमी पडला. एकाहून एक देव पराक्रमी असून ते सर्व इथेच आले. देवांना तापसी आवडत नाही व ते त्यांच्या तपात विघ्न आणतात, म्हणून आम्ही काशीत राहतो. असो, आता सध्या तरी आपले या काशीतून अन्नोदक तुटले हे खरे. मग कांतेसह वर्तमान अगस्ती तेथून निघाले. त्यांनी प्रथम गंगेत स्नान करून तिचं स्तवन केलं. नंतर गुढीविनायकाचे दर्शन घेऊन त्याची स्तुती केली. मग काळभैरवाचे दर्शन घेऊन त्याचे स्तवन केले. सर्व देवांचे स्तवन केले. मग भवानी शंकरास नमस्कार केला व प्रार्थना केली की माझी भक्ती आपणास कठोर का वाटली कळत नाही, की मी दीन अनाथ म्हणून माझा अव्हेर केला. हे विश्वेश्वरा, मी कधी कोणाशी गर्व केला नाही. तुझ्या पूजेत तर काही कमी नाही ना पडले असा प्रश्न केला. असं उदास होऊन अगस्ती ऋषींनी आपल्या पतीस म्हटले, प्रिये, उपकार करावयास गेले की विघ्न येते. देवांना उपकार सुचत नाही. त्यांची हृदये फार कठीण. काही कारण हवे म्हणून विंध्याद्रीला पुढे केले. इंद्राच्या घरी 14 रत्ने होती. ती क्षीरसागरात पडली म्हणून समुद्र मंथन करून ती रत्ने काढण्यासाठी त्यांनी मंदार पर्वत उपटला व समुद्र मंथन केले. त्याचप्रमाणे देवांनी मला संकटात पाडले. काशी दूर होणार म्हणून ऋषींना राग आला. त्यामुळे पृथ्वीही कंपायमान झाली. अगस्ती आपल्या पत्नीसह विंध्याद्रीपाशी आला. तेजस्वी अगस्ती ऋषीस पाहून विंध्याद्री जमिनीत गडप झाला व अंधुकसा दिसू लागला. त्याने ऋषींकडे पुन्हा न बघता खाली मान घातली. अगस्ती त्यास ओलांडून दक्षिणेकडे गेले आणि विंध्याद्रीस म्हणाले, अरे, तू पराक्रमाने गर्वात येऊन सुवर्णगिरीशी स्पर्धा मांडलीस काय? हे शब्द ऐकून विंध्याद्री भयभीत झाला. तेव्हा अगस्तींनी त्यास बोध केला की तू आता असाच पडलेला राहा व हे द्वैत सोडून दे. देवांशी वैर करणे चांगलं नाही. त्यांचा प्रताप मी तुला सांगतो, तो श्रवण कर. तारकासुराने अमरपुरी जिंकली. त्या युद्धात देव मरण पावले व द्रोणागिरीने औषधोपचार करून त्यास जिवंत केले. यामुळे त्या तारकासुरास क्रोध आला. त्याने द्रोणाचलास समुद्रात बुडविले. त्या तारकासुराचा नाशही देवांनीच केला. असा देवांचा प्रताप आहे. इंद्राजवळ महाबलाढ्य ऐरावत आहे. त्या हत्तीने आपल्या दाताने हिमालयी पर्वताचे तुकडे केले. हिमालय तर सर्वात श्रेष्ठ. शंकर प्रत्यक्ष त्याचा जावई. अशाशी वैर करून तुझा निभाव कसा लागणार? मंदारगिरी पर्वतासारखा महापर्वत सुद्धा समुद्र मंथनासाठी समुद्रात घातला. तेव्हा तू देवांशी वैर करू नकोस. अगस्तींचा हा उपदेश विंध्याद्रीने मानला. अगस्ती ऋषी तेथून निघून सह्याद्री पर्वताजवळ आले. त्याने त्यांचा योग्य सत्कार केला व म्हणाला की मी आपल्या दर्शनाने पावन झालो. सह्याद्रीस आशीर्वाद देऊन अगस्ती तिथून निघाले.
ते गोदावरीस गंगास्नान करून शिवस्तुती केली. मग कोल्हापुरास गेले, तेथे महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि स्तवन केलं. ते स्तवन ऐकून अंबा प्रसन्न झाली व तिने लोपामुद्रेच्या पातिव्रत्याची तारीफ केली व तिला आलिंगन देऊन तुला अखंड सौभाग्य लाभो असा वर दिला व पुढे म्हणाली, मोठ्या मोठ्या दैत्यांना मारणारा माझा जो क्रोधाग्नी प्रज्वलित झाला तो तुझ्या आलिंगनानेच शीतल पडला. नंतर अंबा अगस्तीस म्हणाली, तुम्ही उभयता आनंदवनात राहत होता, पण परोपकारामुळे तुम्हाला काशीपुरीचा वियोग झाला. तरी आता तू हे माझे केलेले स्तवन जो कोणी पठण करील त्याला माझ्या सानिध्य जागा मिळेल. तेव्हा अगस्तीने प्रार्थना केली, आकाशाहून थोर व चारी वेदांचे सार असे काशीपूर मला पुन्हा प्राप्त होईल असे करावे. अंबा म्हणाली, तुझ्या इच्छा 29व्या द्वापारी पूर्ण होईल. शंकर तुझवर कृपा करतील, तू काशीवास करशील, चारी वेदांचे मंथन करून 18 पुराणे कथन करशील व कृष्ण द्वैपायन म्हणून तुझी प्रसिद्धी होईल. या वरदानाने संतुष्ट होऊन अगस्ती म्हणाला, प्रलयकाळी ही काशी नाश पावेल की अविनाशी राहील हे मला सांगावे. तेव्हा आंबेने उत्तर दिले, प्रलय 5 प्रकारचे आहेत. सूर्यानंतर अंधारात सर्व धंदा व्यवहार बंद पडतो, हा नित्य प्रलय. एकाचा नाश होतो तेव्हा दुसरा त्याचे रक्षण करतो. यास्तव साधू देहातीत असतात, याला अत्याधिक प्रलय म्हणतात. अग्नी व उदक यात युद्ध होऊन अपार जीवहानी होते, संहार होतो, याला म्हणतात तिसरा किंवा भौतिक प्रलय. काळाने केलेला अंत चौथा व नैमित्तिक प्रलय. 5वा आणि शेवटचा तो म्हणजे ब्रह्मांड प्रलय. या ब्रह्मांड प्रलयाच्या वेळी चारी खाणी जीवांचा संहार होतो. ब्रह्मदेवास समाधी लागते. 8000 युगे झाली की ब्रह्मदेवाची 1 रात्र 1 दिवस होतो व ब्रह्मदेवाची समाधी 16,000 वर्षेपर्यंत राहते. 12 सूर्य तापतात व सप्तद्वीपे जलमय होतात. प्रलय होतो त्यावेळी सर्व जीवजंतू पंचमहाभूतात विलीन होतात. ब्रह्मदेवाची समाधी उतरली म्हणजे तो सर्व उदकांचे आचमन करीतो, मग पुन्हा जसे वाटेल तसे जीव निर्माण करतो. हा ब्रह्मदेवाचा नित्य प्रलय. आणखी एक महाप्रलय आहे. 100 वर्षे अवर्षण पडल्यामुळे सर्व उदक आटते, पृथ्वी जळून जाते, शेषाचा विषानळ पेटतो, सप्तपातळेही जळतात. मग 100 संवत्सरपर्यंत अखंड वृष्टी होते, सर्व त्रैलोक्य जलमय होते. शंकराच्या 3ऱ्या डोळ्याच्या अग्नीने 21 स्वर्गमंडळे जळून राख होते आणि ती पाण्यात मिळून जाते. तेव्हा शंकर काशीपुरी जीवजंतूसह आपल्या त्रिशूलावर ठेवतो व आकाशात 21 स्वर्गापलीकडे नेतो. म्हणून ही काशी अविनाशी आहे. म्हणून प्रलयकाळी पण काशीचा नाश होत नाही. प्रलयकाळी रुद्र झाडाच्या बियांप्रमाणे राहतो. आता हे मुनी, काशीचा महिमा समजावून घेण्यासाठी तू शिवपुत्र कार्तिक स्वामींची भेट घे असे आंबेने सांगितले व ते जाऊ लागले. तेव्हा विंध्याचल लाजेने पृथ्वीच्या पोटात गेल्यामुळे सूर्य, चंद्र, नक्षत्रे व ताऱ्यांसह विश्वाचे सर्व व्यापार व्यवहार पूर्ववत चालू झाले. ओम नमः शिवाय.